पावसाळा सुरू झाला आणि घरात एखाद्याला ताप, सर्दी किंवा खोकला नाही झाला असं क्वचित घडतं. पण प्रत्येक ताप साधा व्हायरल असतो का? पावसाळ्यात आजार अचानक का वाढतात? आयुर्वेद या ऋतूबद्दल नेमकं काय सांगतो आणि कोणत्या सवयी पाळल्या तर आजारी पडण्याचा धोका कमी होऊ शकतो? चला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. पावसाळ्यात आजार का वाढतात? सर्वात आधी हे समजून घेऊया की पावसाळा सुरू झाला की आजारांचं प्रमाण का वाढतं. या दिवसात वातावरणात आर्द्रता जास्त असते, कधी ऊन तर कधी पाऊस. अशा सतत बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. याशिवाय दूषित पाणी, उघड्यावरचं अन्न आणि ओलसर वातावरण यामुळे जंतू आणि विषाणू वेगाने पसरू शकतात. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात अन्न पचवण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ शकते असं आयुर्वेद मानतो. म्हणूनच या ऋतूत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून काही आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. याच काळात सर्दी, खोकला, घसा दुखणं, व्हायरल ताप, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया आणि काही रुग्णांमुळे निमोनिया सारखे गंभीर संसर्गही आढळू शकतात. मात्र प्रत्येक ताप किंवा खोकला हा यापैकी एखाद्या गंभीर आजारामुळे झाला असेल असं नाही. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. कोणती लक्षणं दिसली तर सावध व्हावं. अनेकदा सुरुवात अगदी साध्या लक्षणांनी होते. सर्दी, नाक वाहणं, घसा दुखणं, खोकला, अंगदुखी किंवा ताप. म्हणून अनेक जण हे साधं सर्दी ताप समजून दुर्लक्ष करतात. पण जर ताप 2 ते 3 दिवस सतत राहिला, खोकला वाढत गेला, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, छातीत दुखू लागलं किंवा खूप अशक्तपणा जाणवू लागला तर ही गंभीर संसर्गाची सुरुवात असू शकते. अशा वेळी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचप्रमाणे दूषित पाणी किंवा अन्नामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या किंवा सतत ताप येत असेल तर ते टायफॉइड किंवा इतर संसर्गाचं लक्षण असू शकतं. तर डासांची संख्या वाढल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचाही धोका वाढतो. त्यामुळे तापासोबत अंगदुखी, डोळ्याच्या मागे वेदना किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असेल तर तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार कोणत्या सवयी उपयुक्त ठरू शकतात? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी? आयुर्वेदानुसार काही साध्या सवयी आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करू शकतात. नंबर 1, गरम आणि ताजं अन्न खा. शक्यतो ताजं, गरम आणि सहज पचणारं अन्न खा. शिळं किंवा बराच वेळ उघड्यावर ठेवलेलं अन्न टाळा. नंबर 2, उकळून कोमट केलेलं पाणी प्या. स्वच्छ आणि उकळून थंड केलेलं किंवा कोमट पाणी पिणं अधिक सुरक्षित मानलं जातं. नंबर 3, मसाल्यांचा मर्यादित वापर करा. तुळस, सुंठ, हळद, काळी मिरी आणि दालचिनी यासारख्या पदार्थांचा मर्यादित प्रमाणात वापर येतो. काही आयुर्वेदिक तज्ज्ञ गरजेनुसार याचा काढा किंवा कोमट पेय सुचवतात. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे कोणताही काढा किंवा औषधी उपाय स्वतःहून रोज आणि दीर्घकाळ सुरू करू नका. आवश्यक असल्यास पात्र आयुर्वेदिक वेदांचा सल्ला घ्या. नंबर 4, पावसात भिजल्यावर काळजी घ्या. भिजलेले कपडे लगेच बदला आणि शरीर कोरडं ठेवा. ओलसर कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका. नंबर 5, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. उघड्यावरचं अन्न टाळा. फळं, भाज्या स्वच्छ धुवा. हात वारंवार धुवा. डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्या. नंबर 6, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. योग्य झोप, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. लक्षात ठेवा, घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय हे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात, मात्र हे वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत. जर खूप जास्त ताप, श्वास घेण्यास त्रास, सतत उलट्या, जुलाब किंवा प्रकृती झपाट्याने बिघडत असेल तर वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकूणच पावसाळा हा निसर्गासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकीच या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणंही आवश्यक आहे. स्वच्छ पाणी, योग्य आहार, चांगल्या सवयी आणि वेळेवर उपचार या 4 गोष्टी पाळल्यास पावसाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल
तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच माहितीपूर्व आणि विश्वासार्ह बातम्या व आरोग्यविषयक व्हिडिओसाठी बोल एमएसच्या चॅनलला सबस्क्राईब करा.